मी सिंधू हिवाळे. मी बालक मंदिर शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. आता सेवानिवृत्त झाली आहे. आणि असाच मला कशामुळे माहीत नाही, इतका खोकला झाला, खूप खोकला झाला. आणि सिरप पण मी घेतलं, औषधं घेतली, सारख्या गोळ्या पण घ्यायची, पण अजिबात मला फरक पडला नाही. मग माझी मैत्रीण मला भेटली आणि मग ती म्हणाली की तुम्ही डॉक्टर चिराग मेश्रामकडे एकदा जा आणि जरी होमिओपॅथिक असलं तरी तुम्हाला फरक पडेल. पण मी म्हटलं माझा एवढा विश्वास नाही त्याच्यावर की होमिओपॅथिकच्या ते गोळ्या देतात साबुदाण्याच्या गोळ्यासारख्या, फरक पडेल का? मी एवढी सिरप घेतली तरी फरक नाही पडला, मग त्याने काय फरक पडणार आहे? पण त्या म्हणाल्या नको, जा एकदा, मैत्रिणी सांगते ना, मग तुम्ही जा. मग मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी डॉक्टर चिराग मेश्राम यांच्या हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी माझी हिस्ट्री घेतली आणि मला सांगितलं की तुम्ही हे औषध घ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि त्यांनी मला लिक्विड दिलं, साबुदाण्याच्या गोळ्या अजिबात दिल्या नाही, त्यांनी लिक्विड दिलं आणि 2 थेंब त्यांनी जिभेखाली सकाळी ठेवायला सांगितले, टाकायला सांगितले आणि संध्याकाळी 2 थेंब. आणि एवढी औषधं घेऊन फरक पडला नाही, पण 3 दिवसात डॉक्टरांच्या औषधामुळे खूप फरक पडला आणि माझा खोकला कमी झाला. आता मला असं वाटलं या खोकल्यासाठी मला ॲडमिटच करावं लागेल की काय, पण असं झालं नाही. डॉक्टर चिराग मेश्राम यांच्या औषधामुळे खूप मला फायदा झाला. आणि खोकल्यासाठीच नाही तर इतर म्हणजे आपले जे आजार आहेत, दुखणी आहेत, त्या दुखण्यांवर ते इलाज करतायत. मी सगळ्यांना सांगेन, आवर्जून विश्वासाने सांगू शकते की तुम्ही डॉक्टर चिराग डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन ट्रीटमेंट करावी. धन्यवाद.